नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आरोग्य विभाग भरती 2026 ला टार्गेट करत आहे आणि बीएससी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री हा वन ऑफ द सब्जेक्ट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे. बघा या ठिकाणी केमिकल असिस्टंट हे जे काही महत्वाचं पद आहे आरोग्य विभाग भरतीमध्ये, त्या पदासाठी काय पात्रता निकष लागतात आणि कुठले विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतात आणि एक्झॅक्टली याचा अभ्यासक्रम काय आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. प्लस वयोमर्यादा काय सेट केल्या गेली आहे ते सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं बीएससी झालं असेल आणि बीएससी मध्ये तुमचा केमिस्ट्री हा वन ऑफ द सब्जेक्ट असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी डेफिनेटली या पदासाठी काय करायचं आहे, फॉर्म फिलअप करायचा आहे. बघा या ठिकाणी तत्पूर्वी बघा, जे विद्यार्थी एमपीएससी कंबाईन गट क ला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी आपल्या अकॅडमीच्या मार्फत फास्ट ट्रॅक बॅच 2026 कोणाच्या संदर्भातही एमपीएससी कंबाईन गट क च्या संदर्भात याला टार्गेट करण्यासाठी ही बॅच लॉन्च करण्यात आली आहे, जी 1 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येत आहे. आणि या बॅचची फी किती आहे, फक्त 999 रुपये. प्लस तुम्हाला जर या बॅचवर डिस्काउंट हवा असेल तर या ठिकाणी TEJ10 हा कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे ही प्राइस तुम्हाला कमी करून मिळेल. टोटल तलाठी पद 1539 आहे. त्यामुळे ही जे पदसंख्या पुढे चालून वाढणार आहे, त्याच्यामुळे ही काय असणार आहे, मोठी संधी असणार आहे. ज्या गृहिणी असेल किंवा जे काही वर्किंग कॅन्डिडेट असतील किंवा जे विद्यार्थी असतील जे पर्टिक्युलरली याच परीक्षेला टार्गेट करत आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. परंतु नुसती संधी असून चालत नाही. संधी हातात असल्यानंतर तुमच्या अभ्यासाला दिशा देण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाचं योग्य नियोजन हे सुद्धा महत्वपूर्ण असतं. त्याच अनुषंगाने आपण ही बॅच या ठिकाणी लॉन्च केल्या गेली आहे. या बॅचची वैशिष्ट्य बघा काय आहे, एमपीएससी पूर्व आणि एमपीएससी ची काय या ठिकाणी मेन्स या दोन्हीच्या दृष्टिकोनातनं जो काही सिलेबस आहे त्याला टार्गेट करून या ठिकाणी आपण तयारी करून घेणार आहोत. या त्याचबरोबर आयोगाचे 2015 ते 2026 पर्यंत जे काही पीवायक्यू आहे विथ अनालिसिस या ठिकाणी तुमच्याकडून करून घेतले जाणार आहे. दररोज लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. डाऊट सॉल्व्हिंग सेशन साठी तुमची स्पेशल झूम मीटिंग या ठिकाणी अरेंज केली जाणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट्स डायरेक्ट टीचर्स लोकांसोबत बोलू शकाल. त्याचबरोबर या ठिकाणी इथे आपण मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा काय करणार आहे, लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ पीवायक्यू प्रॅक्टिस प्लस वीकली मॉक टेस्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की वीकली मॉक टेस्ट सुद्धा तुमची या ठिकाणी होणार आहे. म्हणजे वीक मध्ये तुम्ही जो अभ्यास करता तो अभ्यास तुमचा किती चांगला झाला आहे ते तुम्हाला या टेस्टच्या माध्यमातून काय त्याचा अनालिसिस झाल्यानंतर या ठिकाणी कळून येईल. सो ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेसला परचेस करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे दॅट इज दी 8010457760 या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. आणि बॅचेसच्या संदर्भात अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला ही माहिती प्रोव्हाइड केली जाईल. आता वळूया आपल्या मेन विषयाकडे. या ठिकाणी जे केमिकल असिस्टंट पद आहे, जे काही केमिकल असिस्टंट पद आहे, हे पद जे आहे ज्या विद्यार्थ्यांची बीएससी आहे किंवा एमएससी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे, महत्वपूर्ण आहे. प्लस ज्यांचा बीएससी मध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट होता, बीएससी मध्ये ज्यांचा केमिस्ट्री सब्जेक्ट असेल, कुठल्याही स्ट्रीम मधून तुम्ही बीएससी केली असेल परंतु या ठिकाणी बीएससी मध्ये तुमचा केमिस्ट्री हा वन ऑफ द सब्जेक्ट असेल, तर असे विद्यार्थी देखील या पदासाठी फॉर्म भरू शकतात. बघा काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, एक तर तुम्ही एमएससी मास्टर्स असले पाहिजे कशामध्ये, बायोकेमिस्ट्री मध्ये फ्रॉम अ recognized university with a biochemistry as the principal subject. म्हणजे या ठिकाणी तुमचं मास्टर्स जे आहे, जो 2 इयरचा तुमचा मास्टर्स प्रोग्राम आहे तो कुठल्या सब्जेक्ट मध्ये कंप्लीट झाला असला पाहिजे, या ठिकाणी बायोकेमिस्ट्री. कुठल्या सब्जेक्ट मध्ये कंप्लीट झाला असला पाहिजे, बायोकेमिस्ट्री मध्ये. असे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे. प्लस ऑर मध्ये या ठिकाणी दिलेला आहे. अजून कुठले विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे तर बघा, ज्यांचं बॅचलर ऑफ सायन्स बीएससी डिग्री कंप्लीट आहे प्लस ज्यांचा केमिस्ट्री हा वन ऑफ द सब्जेक्ट आहे बीएससी मध्ये, असे विद्यार्थी सुद्धा या पदासाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी स्पेसिफिकली आरोग्य विभाग भरतीला टार्गेट करत आहे आणि ज्यांचा केमिस्ट्री हा सब्जेक्ट बीएससी किंवा एमएससी ला असणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी डेफिनेटली या पदाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. बघा सिलेबस काय असणार आहे, तुम्ही बीएससी मध्ये आणि एमएससीच्या 2 वर्षामध्ये जो सिलेबस शिकतात तोच सिलेबस याच्यामध्ये असणार आहे. बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री असणार आहे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे बेसिक रिएक्शन मेकॅनिझम असतं याच्यामध्ये बेसिकली काय येतात, नेम रिएक्शन येतात. तुमच्या नेम रिएक्शन
त्याच्यानंतर जे आहे फंक्शनल ग्रुप जे असतील या ठिकाणी COOH असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी CHO असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी काय असेल कीटो ग्रुप असेल, अशा सगळ्या फंक्शनल ग्रुपचा तुम्हाला या ठिकाणी स्टडी करावा लागणार आहे. स्टिरिओ केमिस्ट्री असणार आहे या ठिकाणी. त्याचबरोबर हायड्रोकार्बन बद्दल तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि बायोमॉलिक्यूल हा इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहे. त्याचबरोबर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सेशन मध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, आपल्या बेसिक पिरियॉडिक प्रॉपर्टी ज्या असतील किंवा जो पिरियॉडिक टेबल आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर केमिकल बॉन्डिंग अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे. प्लस इथे स्पेशल टॉपिक दिलेला आहे दॅट इज P ब्लॉक अँड D ब्लॉक एलिमेंट, याचाही तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर आहे मेटॅलर्जरी असेल त्याचा तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघा फिजिकल आणि अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, केमिकल कायनेटिक्स असेल, थर्मोडायनामिक्सचे संपूर्ण लॉज, हाफ लाईफ रिएक्शन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायच्या आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री तुम्हाला हा विषय वाचायचा आणि ऍटॉमिक स्ट्रक्चर अँड द सोल्युशन मध्ये कंपाऊंड असेल, त्याच्यानंतर एलिमेंट असेल, मिक्सचर्स काय आहे ते, आणि या ठिकाणी जे आहे ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये बेसिक ऍटॉमिक स्ट्रक्चरची संपूर्ण इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर त्याच्याशी संदर्भात असलेल्या संपूर्ण थेरीज, त्याच्यानंतर प्रोटॉन काय असतात, इलेक्ट्रॉन काय असतात, न्यूट्रॉन काय असतात, इलेक्ट्रॉन काय असतात, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला इथे स्टडी करावा लागणार आहे. आणि अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही जे आहे BSc किंवा MSc लेवलला असाल त्यावेळेस तुम्ही जे काही इन्स्ट्रुमेंटेशन या ठिकाणी हँडल केले असेल, ज्याच्यामध्ये स्पेक्ट्रोस्कोपी असतं, व्हॉल्युमेट्रिक आणि ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, हे सगळ्यांनी या ठिकाणी काय केलं असतं, परफॉर्म केलेलं असतं. त्याचबरोबर क्रोमॅटोग्राफी हे आपल्या बेसिक टेक्निक आहे. जे लोक बॉटनी आणि झूलॉजी प्लस केमिस्ट्री अशा ग्रुपला होते त्यांना माहित असेल क्रोमॅटोग्राफी काय असते. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपी प्रिन्सिपल, याच्यामध्ये UV विजिबल IR असेल, याचा तुम्हाला बेसिक स्टडी करायचा आहे. आणि त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोल इन द लॅब टेस्टिंग. क्वालिटी कंट्रोल इन लॅब टेस्टिंग मध्ये बघा काय असणार आहे, तुमच्या ज्या बेसिक लॅबोरेटरी प्रॅक्टिस आहे ते तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी स्टरलायझेशनच्या प्रोसेस असेल, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट हँडलिंग असेल, इन्स्ट्रुमेंटचं क्लिनलीनेस असेल, त्याच्यानंतर लॅबचं सेटअप कसं असलं पाहिजे, तिथलं सॅनिटायझेशन कसं असलं पाहिजे, या सगळ्या बेसिक लॅबोरेटरी प्रॅक्टिस तुम्हाला याच्यामध्ये काय लॅब टेस्टिंग प्रोसेसमध्ये क्वालिटी कंट्रोलमध्ये या ठिकाणी अभ्यासायचे आहे. त्याचबरोबर एखादा कंपाऊंड असताना त्या कंपाऊंडचं टेस्टिंग, त्याचं कॅलिब्रेशन कसं केलं जातं, त्याच्यानंतर जे आहे त्याची क्वालिटी कशी टेस्ट केली जाते, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात, ते तुम्हाला क्वालिटी कंट्रोल इन अ लॅब टेस्टिंग मध्ये काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळे जे BSc आणि MSc लेवलला ज्यांचं जे आहे BSc आणि MSc केमिस्ट्रीमध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये झालंय, तुम्ही जो अभ्यास 2 वर्षात किंवा 3 वर्षात केलेला आहे सेम तेच मॅटर या ठिकाणी तुम्हाला वाचायचं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही खूप जास्त मोठी सुवर्ण संधी असणार आहे. वेगळा असा अभ्यास काहीही करायचा नाही आहे. तर बघा या ठिकाणी जे आरोग्य विभाग भरतीला टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी बॅचेस लॉन्च केलेल्या आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन, आरोग्य बौद्धिक कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, LSO, लॅब असिस्टंट, ANM, GNM, फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स, अशा संपूर्ण बॅचेस आपल्या इथे सुरू झालेल्या आहे. या सुद्धा बॅचेसला तुम्हाला एनरोल करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा. या ठिकाणी तुम्हाला बॅचेसच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल, बेनिफिशियल वाटत असेल, किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये कुणी आरोग्य विभाग भरतीला टार्गेट करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्या चॅनलला अशाच न्यू अपडेटसाठी काय सबस्क्राईब करा, व्हिडिओला जे आहे लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.